तर आम्ही आज निघालोय शॉपिंगला. सध्या तरी विचार दुसऱ्यांसाठी घ्यायचंय म्हणून चाललोय, म्हणजेच एक गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी घ्यायला चाललोय. पण बघू आता तिथे गेल्यावर काय होतं ते. And finally we reach in our first location, कपड्यांचं दुकान. पण इथे तर सगळंच एकापेक्षा एक दिसतंय. हे घ्यायचं का ते घ्यायचं. ते पण छान आहे आणि हे पण. कोणतं घ्यायचं का दोन्ही घ्यायचं. नाही, ही पण छान आहे. एवढं सगळं बघता बघता गेस्टचं राहिलं बाजूलाच. आम्ही आमच्यासाठीच खरेदी करायला लागलो. साड्यांचं सेक्शन फिरून झाल्यानंतर आम्ही आलो ड्रेसच्या सेक्शनकडे. आता कोणत्याही शॉप मध्ये गेलं तरी ड्रेसच्या सेक्शन मध्ये येणं मॅन्डेटरी. भले घ्यायचं नसेल तरी बघायला काय हरकत आहे, आणि त्यातूनही एक आवडला तर घ्यायचा. असं म्हणून बघत बघत एवढा पसारा झाला. हे पण छान आहे, ते पण छान आहे, पण नको आता. बाकीचे पण सगळे दुकानं फिरते आणि मग ठरवते. असं म्हणून ते सगळंच तिथं सोडलं. अँड फायनली कपड्यांची खरेदी उरकली आणि आम्ही निघालो पुढच्या कामाला, म्हणजेच बुके घ्यायला. तोही गेस्टनाच. पण मला आज इकडे शेतात कमी झालेले मोर गाडीवर दिसले. आणि फक्त एवढंच नाही तर त्यांचं स्किन केअर रुटीन सुद्धा. पाणी मारायचं. अँड फायनली एक बुके चूज केला, तो घेतला आणि घरी निघालो. तिकडून घरी आल्यावर दुपारी ह्या आदूचा व्हिडिओ कॉल. घरातली सगळी खेळणी आम्हाला व्हिडिओ कॉलवरच दाखवायची असतात. जवळपास 1-1.5 तास तरी आजीची आणि पंतीची जुगलबंदी चालूच होती. आजी तिला इकडच्या रिअल गोष्टी दाखवायची आणि ती तिकडून तिची खेळणी.
जनरली लोक सकाळी मिक्स स्प्राउट खातात, पण मी कधी आठवेल तेव्हा. मी काय म्हणते, तुम्हाला माहिती आहे का ह्याचे बेनिफिट्स काय आहेत ते? आता मिक्स स्प्राउट म्हणजे प्रोटीन, फायबर, विटॅमिन आणि मिनरलचा एक्सलंट सोर्स. हे डायजेशन इम्प्रूव्ह करतात, सपोर्ट मसल हेल्थ आणि बॉडीला नॅचरल एनर्जी देतात. आणि एक वेट मॅनेजमेंटसाठी पण खूप चांगले आहेत, कारण हे लॉंग टाइम फुलफिल करायला हेल्प करतात. हार्ट हेल्थ आणि मसल हेल्थ दोन्हीसाठी पण बेनिफिशियल आहेत. डेली डाएटमध्ये असा हेल्दी बाउल इन्क्लूड केला तर बॉडीला खूप न्यूट्रिएंट मिळतात. हेल्दी, सिम्पल आणि न्यूट्रिशियस. त्यानंतर आम्ही आलो इव्हिनिंग वॉकला. पण झालं असं, एरवी इकडं गाड्या शिकायला लोक येतात, फिरायला लोक येतात, पण आज रनिंग करणारी म्हैस दिसली. नाही, फक्त एवढेच प्राणी नाही दिसले, पण विश्रांतीसाठी झोपलेले सगळ्या गल्लीतले डॉगेश भाई पण दिसले. तर दुसरीकडे पतंग उडवताना लोक. तर एकीकडे पीसफुल सनसेट. तर रात्री या बापूंनी मला बोलवून घेतलं होतं, ते म्हणजे त्यांच्या हातावरची मीच काढलेली परवाची मेहंदी दाखवायला. नाही, फक्त एवढंच नाही, तर काकीच्या हातावर कशी मेहंदी काढल्या ह्याची ऍक्टिंग करून दाखवली. वरून जा दाखव तिची पण मेहंदी आणि माझी पण, हा सल्ला. तर इकडे गुड्डीने स्वतः जबरदस्ती बिस्किट खायला घालून मी बिस्किट मागवले असं दाखवून माझाच व्हिडिओ केला. सो आजसाठी एवढंच. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग.